छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 शिवसैनिकांमध्ये लढाई रंगणार आहे। ठाकरे गटाच्या चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात शिंदे गटाकडून संदीपान भुमरे यांचं नाव निश्चित करण्यात आलंय। एकनाथ शिंदेंकडून संदीपान भुमरे यांना ग्रीन सिग्नल देण्यात आलाय, तर काल मध्यरात्री झालेल्या बैठकीत भुमरेंच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलं आहे। त्यानंतर आता भुमरेंनी संभाजीनगरमध्ये आपली तयारी सुरू केली आहे। दरम्यान 25 एप्रिलला एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भुमरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील, ही माहिती सूत्रांनी दिली आहे। या संदर्भात आपण अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये आता 2 शिवसैनिकांमध्येच लढत होणार, हे जवळपास निश्चित झालंय। सविस्तर माहिती या संदर्भातली। नक्की सेजल, पाहायला गेलं तर शिवसेनेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा अशी गोष्ट घडते की 2 शिवसैनिक एकमेकांच्या विरोधामध्ये निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत। संभाजीनगर मध्ये हे 2 शिवसैनिक एकमेकांसमोर उभे राहिलेले आहेत। चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपान भुमरे असा जो सामना आहे तो येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। काल एक बैठक झाली होती मध्यरात्री आणि त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भुमरेंच्या नावाला ग्रीन सिग्नल दिलेला अशी माहिती जी आहे ती सूत्रांनी दिलेली आहे। आणि एकंदरीत पाहायला गेलं तर भुमरेंनी देखील संभाजीनगरमध्ये लोकसभेच्या निवडणुकीला घेऊन तयारी देखील सुरू केलेली आहे। येत्या 25 एप्रिलला एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये संदीपान भुमरे हे अर्ज भरणार आहेत। तर का पाहायला गेलं तर आता येणारी जी निवडणूक आहे ती ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे विरुद्ध शिंदे गटाचे संदीपान भुमरे असा तो सामना रंगण्याची शक्यता आहे। सेजल, निश्चितच धन्यवाद सूरज दिलेल्या सर्व अपडेटसाठी।